तर धन्यवाद अरुण वाघचौरे सर. जबरदस्त समालोचन आपण पाहिलं. आपण या आयोजनात तुम्ही मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी तुमचं नक्कीच मनापासून कौतुक करीन. आणि जबरदस्त समालोचन आपल्याला पाहायला मिळालं अरुण वाघचौरे सर यांच्याकडून. तर नक्कीच नेक्स्ट बॅटल आपण पाहणार आहोत टीम वेनगा वर्सेस टीम सारंग. नाणेफेकीचा कार्यक्रम झालेला आहे. प्रथम नाणेफेकी जिंकून टीम सारंग संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले आमंत्रित केले टीम वेनगावला फलंदाजीसाठी. तर नक्कीच स्मित हास्य वेनगाव संघाच्या चेहऱ्यावर मला पाहायला मिळते. नक्कीच माझे सर्व युवा मित्र असतील टीम वेनगाव मध्ये. तर सलामीची जोडी आपण पाहणार आहोत टीम वेनगाव संघाकडून. स्ट्राईक ऑनला आपण पाहतोय दीपक स्ट्राईक ऑनला असणार. स्ट्राईक एंडला संदीप. ओके तर स्ट्राईक ऑनला संदीप, स्ट्राईक एंडला दीपक. तो गोलंदाजी मार्ग पर हेमंत. पहिलं षटक एक स्ट्रायकर गोलंदाज हेमंत. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय मेंटेडरी. पॉवर प्लेचं षटक 38 सर्कल. 9 खेळाडू सर्कलच्या आत, 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असणार आहेत. पण पाहतोय पहिला बॉल शॉर्ट ट्रॅकर बॉल असणार आहे. पंच आमच्या बाजूने वार्ता सांगतात पहिला चेंडू थोडासा खराब. ऑपेसीच्या बाहेरून ट्रॅव्हल होत असताना एक स्वेअर चेंडूची फेकी. एक अवांतर धावेने टीम वेनगाव यांचं खातं उघडलं जात आहे. नेक्स्ट बॉल आपण पाहतो पुन्हा एकदा हेमंत. या वेळेला पुन्हा एकदा शॉर्ट ट्रॅकर बॉल टोलवलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. लॉफ्ट टॅक फ्लॅट सी मारायचे पार. कणकणीत दणदणीत ब्रँडेड षटकार. येस डीजे आपल्याला तिथं सोनं करा. सोनं जास्त असेल तर आम्हाला पण वाटा.
तर न्यू बॅटर स्ट्राईक ऑनला आमच्या समवेत केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपण बसल्या जागे आपल्या स्मार्टफोनवर या आयोजनाचा, या मॅचचा, या बॅटलचा आनंद लुटू शकता. तर नक्कीच त्यांचं खूप खूप धन्यवाद. मॅच कडे बोलतोय, पाहतोय सागर न्यू बॅटर स्ट्राईक ऑनला हलकासा पुश केले गेले लॉंग ऑन लॉंग ऑफ रिझन मध्ये. चांगलं फील्ड होतंय, एक धाव रोखू शकत नाही, एक धाव मिळते या चेंडू मागे. एकीने धावेने तब्बल स्कोर कार्ड आपण पाहतोय तर जाऊन पोहोचलंय 9 या धावसंख्येवर. नक्कीच 9 रन्स लॉट्स अप टू विकेट षटक क्रमांक आपण पाहतोय. तर पहिलं प्रगती पथावर आहे. तर शेवटचा चेंडू शिल्लक असावा. 9 धावा स्कोर कार्डवर. 2 महत्वाचे विकेट आपण पाहिले तंबूकडे परतवले गेलेले आहेत. गणेश मला तर वाटतंय आणि दीपक पाहतोय. हेमंत चांगली गोलंदाजी करतोय. या वेळेला मोठा फटका सरसावला गेला जागेवर थांबून खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे चांगलं कलेक्शन म्हणावं लागेल. जेल टिपलं जातं एक्स्ट्रा कव्हर मध्ये. आणखीन एक विकेटचं पतन शेवटच्या चेंडूवर. सरप्राईज दिलं जातं टीम वेनगाव थोडस बॅकफुटला. चला डीजे मास्टर आपल्याला संधी आहे. आमचे समावेश जोडलेत. बॅक टाइम आम्ही भेटलो होतो संजय नगर नाईट टुर्नामेंट मध्ये आमच्यासोबत जोडले होते आणि आजच्या नाईट टुर्नामेंट मध्ये सुद्धा आमच्यासोबत जोडले गेलेत डीजे मास्टर तसेच प्रथमेश कांबरी आमचे युवा मित्र. दोन्ही आमचे युवा मित्र आहेत. तर आमच्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेले तर त्यांना भेटून खूप आनंद होत आहे. तर नक्कीच ते चांगलं सहकार्य करतात या आयोजनात. यावेळेला सामन्याकडे वळते. थोडंसं खराब चेंडू असं पंच आमच्या बाजूने वळत सांगतात की वाईट चेंडू असेल लेगेसीच्या खूपच बाहेरून जात असताना एक स्क्वेअर चेंडूची फेकी एक अवांतर धाव स्कोर कार्डवर ऍड होते. आपण पाहतोय स्कोर कार्ड तर जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवर. 3 बाद 14 अशी धावसंख्या सध्या टीम वेनगाव. पाहावं लागेल सागर खेळतोय हलकासा पुश केलाय. या वेळेला आपण पाहिलं टीम वेनगाव सागर म्हणत आहे आणि ग्लोव्ज घालून चांगली फलंदाजी करते टीम वेनगाव कडून. सागर सूझबूझची पारी खेळते. त्याला माहिती आहे आपल्याला थांबून खेळावं लागेल. एक चांगला टार्गेट इथे उभं करावं लागेल टीम सारंग समोर. पाहतोय नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा समीर. या वेळेला कव्हर ड्राईव्ह फटका. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू थांबणार नाहीये. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. जज केलं जात आहे चेंडूला. चेंडू उचलणार फेकणार. मला तर वाटतं 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावा सहजरित्या इथं कंप्लीट होत आहेत. दुहेरी धावेने आपण पाहतोय स्कोर कार्ड तर जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येवर. 17 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावर आहे. नक्कीच धावा आल्यात या षटकात. टीम वेनगाव पाहायला गेलं तर धावा आल्यात या षटकात. 17 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावर आहे.
3 चेंडूची पैकी झाली असावी. 17 धावा स्कोर कार्ड बरे. यावेळेला स्ट्राईक थोडीशी रोटेट होत असताना आपण पाहतो विष्णू, मला तर वाटतं स्ट्राईक ऑनलाय. सामन्यात धम्मक आहे. जोपर्यंत सागर आहे, विष्णू आहे, दोन्ही चांगले फलंदाज, अजून बरेचसे फलंदाज बाकी आहेत. यावेळेला वेगवान चेंडू, चांगला पेस दिला गेलाय चेंडूला. बॅट चेंडूचा काही संपर्क होत नाही. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूचे फेकी झाले. टोटली 17 धावा स्कोर कार्डवर. 3 खंदे फलंदाज स्तंभूकडे परतवले गेलेत. आपण पाहतो दुसरं षटक. या षटकात आणखीन धावा येणार का? नक्कीच येणार. स्टेप आउट केले, फटका बसलाय. पॉइंट मध्ये चुकी होणार नाहीये. क्षेत्रक्षण एक सोप्पा जेल टिपला जातोय. पकडो क्या जीतो मॅच, असं काही आव्हान मांडत असताना टीम सारंग आणखीन एक फलंदाज बॅक टू पॉम्बिलियन. यस डीजे दिनेश पवार.
क्रमांक तिसरा आपण पाहतोय तर 4 बाद 21 अशा काही धावसंख्या टीम वेनगाव यांच्या कार्तिक गोलंदाजी मार्कवर सागर स्ट्राईक ऑनला कव्हर ड्राईव्हचा फटका आहे थांबवलं होते क्षेत्ररक्षक थोडस खराब क्षेत्ररक्षण होतं या वेळेला मात्र क्षेत्ररक्षण झालंय आणि आणि इथे चुकीला माफी नाही विकेट नक्कीच मिळणार या चेंडूवर त्या सागरच्या पारीचं अंत होतं डीजे मास्टर आपल्याला संधी असेल चांगली गोलंदाजी करतोय 22 धावा स्कोर कार्ड बरे धावा अजून रोखल्या जातील विकेट अजून येतील परंतु पाहूया कार्तिक तिसरे षटक प्रगती पथावर आपण पाहतोय पहिल्या चेंडूची फेकी झाली या वेळेला बॅटर स्ट्राईक ऑनला वेगवान चेंडू बॅट चेंडूचा काही संपर्क होत नाहीये सीधा विकेट किपरच्या ग्लोव्स मध्ये जाऊन चेंडू स्थिरावतोय एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते विचार केला टीम सारंग प्रॅक्टिस मेक परफेक्ट मॅन असं काही पाहायला मिळतं चांगली प्रॅक्टिस सराव चांगला त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय षटक क्रमांक तिसरं आपण पाहतोय शॉर्ट ट्रॅकर बॉल होता परंतु तेवढंच वेग दिला जात आहे चेंडूला थोडंसं इनस्विंग रुपेश स्ट्राईक एंडला आहे थोडंसं अपील करतोय पंचांकडे पण पंच आमचे स्थिर आणि नीट आपल्या जागेवर आहेत आणि सांगतात की नाही हा डॉट बॉल असणार तर आणखीन एक डॉट बॉल बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल म्हणजे कार्तिक याचा या वेळेला सुद्धा वेगवान चेंडू बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाहीये पुन्हा एकदा पंत स्थिरावलेत म्हणजे हा सुद्धा डॉट चेंडू नक्की 4 चेंडूची फेकी झाले 4 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर एक विकेट पाहायला मिळाला एक सिंगल चिकी रन घेतलं होतं त्यानंतर मात्र विकेट पाहायला मिळाला दुसरा बॉल डॉट तिसरा बॉल डॉट चौथा चेंडू सुद्धा डॉट म्हणजे कार्तिकचं षटक जे आहे ना थोडं घातक आहे ते म्हणजे टीम वेनगाव साठी थोडंसं प्रेशरावर जाऊन खेळत असताना टीम वेनगाव सूझबूझची पारी दिमागात खेळावं लागेल पाहतो नेक्स्ट बॉल या वेळेला शॉर्ट पिच चेंडू होता फटका खेळला गेला एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे चेंडू उचलणार फेकणार दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल 2 धावा रोखू शकत नाही नक्कीच 2 धावा मिळतात त्या चेंडू मागे दुहेरी धावेने आपण पाहिलं स्कोर कार्ड तर जाऊन पोहोचले 24 या धावसंख्येवर 24 हा आकडा सध्या स्कोर कार्डवर आहे 5 बाद 24 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक तिसरा आपण पाहतोय तर 5 चेंडूची फेकी झाली असावी शेवटचा चेंडू शिल्लक असावा 24 धावा थोडासा बॅकफुटला आहे वेनगाव संघ कमबॅक करावं लागेल रुपेशला स्ट्राईक मिळायला नाहीये रुपेशला स्ट्राईक देणं गरजेचं असेल कारण तर विचार केला टीम वेनगाव तर इथे सागर तंबूकडे परतवले गेले रुपेश सध्या महत्वाची भूमिका पार पाडणार आहे परंतु पाहतोय कार्तिकला पण कार्तिक जबरदस्त गोलंदाजी या वेळेला सुद्धा वेगवान चेंडू परंतु पाहूया पंच थोडस आमच्या बाजूने वळत सांगतात वाईट चेंडू असणारे लेगेसीच्या बाहेरून हा चेंडू जातोय पंच सांगतात स्पेअर चेंडू एक 72 धाव स्कोर कार्डवर ऍड होईल आपण पाहतोय स्कोर कार्ड तर जाऊन पोहोचले 25 या धावसंख्येवर षटक क्रमांक तिसरं प्रगती पथावर आहे 25 धावा टीम वेनगाव यांच्या स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत या वेळेला सुद्धा एक चांगला चेंडू नक्कीच पंच सांगतात षटक क्रमांक तिसरं समाप्त झालंय कार्तिक इथे जबरदस्त गोलंदाजी म्हणावं लागेल कार्तिक फक्त एक वाईट बॉल फेकी केलाय एक दुहेरी धाव आणि एक सिंगल चिकी रन त्यावर सुद्धा विकेट घेतलं होतं कार्तिकाने म्हणजे कार्तिकचं षटक मात्र अप्रतिम म्हणावं लागेल टीम सारंग गोलंदाजी लाईन चांगली जेवढी चांगली विचार केला टीम सारंगचा जेवढी चांगली गोलंदाजी आहे ना तेवढी चांगली फलंदाजी सुद्धा आहे
टीम सारंग विचार केला तर टीम सारंग सध्या चेंडू हातामध्ये तो गोलंदाजी करावी लागेल. ज्या वेळेला फळी हातामध्ये येईल त्यावेळेला मात्र कुठलं जाईल धावेला. आपण पाहतो टीम वेनगाव थोडंसं बॅकफुटला आहे. 25 धावा स्कोर कार्डवर, 5 बाद 25 अशी काही धावसंख्या. अजूनही रुपेश आहे शेवटचं षटक खेळण्यासाठी. रुपेशला निगराणी करावी लागेल या मैदानाची, गोलंदाजाची, आणि चांगले फटके खेळावे लागले. आपल्या टीमसाठी एक चांगलं स्कोर कार्ड उभारावं लागणार आहे. पाहणार षटक क्रमांक 4 स्लॉंगचं षटक असणार आहे. एक हाणामारीचं षटक पाहतोय आपण टीम सारंग कडून. शेवटचं षटक कोण घेऊन येतोय तर नक्कीच विष्णू शेवटचं षटक घेऊन येणार आहे. तर पारितोषिक आले नरेश पवार सर यांच्याकडून रुपेश वाघमारेसाठी 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तर मैत्री प्रेम असणार आहे मला तर वाटते नरेश यांचं. तर म्हणजे रुपेश वाघमारे यासाठी शेवटचं षटक 3 षटकारास 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि विचार केला तर तेवढा धम्मक आहे या सामन्यात जोपर्यंत रुपेश आहे. स्कोर कार्ड हलणार ना, हलणार म्हणजे हलणार 100%. परंतु पाहूया रुपेश सूटबूटची पारी खेळावी लागेल. 3 षटकार खेचू शकतो असा फलंदाज सध्या स्ट्राईक ऑनलाय. शेवटचं षटक घेऊन आपण पाहतोय विष्णू. पहिला बॉल असणार आहे. शॉर्ट पी चेंडू होता. यावेळेला एंडेज लागले बॅटीची. वेगवान फटका केलेला होता. थांबणार नाहीये फलंदाज रुपेश. बॅक टू पॉम्बलेन. मोठा मासा काढायला लागतोय. यस डीजे आपल्याला संधी असणार आहे. सत्तावीस या धावसंख्येवर 7 बाद 27 अशी काही धावसंख्या असणार आहे.
या वेळेला थोडंसं इन स्विंग चेंडू पंच कोणती हरकत करत नाही, म्हणजे हा डॉट बॉल आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 शेवटचं षटक असणार आहे. 4 चेंडूचे फिकी झाले, शेवटचं 2 चेंडू शिल्लक असावेत. चांगली गोलंदाजी विष्णू याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत टीम सारंग यांच्याकडून पाहायला मिळते. यावेळेला सुद्धा इन स्विंग चेंडू आहे, पंच हरकत करत नाहीये, म्हणजे निश्चिततः डॉट बॉल असावा. नक्कीच तर हा डॉट बॉल असणार आहे. तर प्रत्येक टीमसाठी सूचना असेल की प्रत्येक टीमला 2 रिव्ह्यू देण्यात येतील, याची सुद्धा नोंद घ्यायची. वळतोय सामन्याकडे. शेवटचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव रोखू शकत नाही. मला वाटतं बाईकच्या स्वरूपात ही धाव असावी. पाहतोय आपण या शेवटच्या चेंडूवर एक धाव मिळते. टोटली स्कोर कार्ड आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 28 या धावसंख्येवर. येणारे 4 षटक आणि 29 धावसंख्येची गरज टीम सारंग विजेत्री खेचण्यासाठी. येणारे 4 षटक आणि 28 धावसंख्येची गरज असणार आहे टीम सारंग यांना. तर 28 धावा झाल्या स्कोर कार्ड पर. 29 धावसंख्येची गरज असेल टीम सारंग यांना विजयश्री खेचण्यासाठी. चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळतो टीम सारंग वर्सेस टीम वेनगाव. जसंच तसे प्रति उत्तर देणार की नाही हे नक्कीच आपल्याला सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळेल टीम वेनगाव यांच्याकडून. येणारे 4 षटक आणि 29 धावसंख्येची गरज टीम सारंग. पाहूया या धावा चेस करणार की नाही, नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर नेक्स्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे भिंगार सी वर्सेस हेटुटणे कैलास. तर विनंती असेल टीम भिंगार तसेच टीम हेटुटणे कॅप्टन, टीम कॅप्टन, दोन्ही टीम कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स कडे यायचं. टीम भिंगार कॅप्टन तसेच टीम हेटुटणे कॅप्टन, दोन्ही टीम कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी यायचं टॉस बॉक्स कडे. चला या सामन्याचे पंच आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. विनंती असेल टीम सारंग आपले दोन्ही सलामवीर आपण खेळपट्टीकडे रवाना करायचे.
चला तर विनंती असेल, भिंगार टीम कॅप्टन इथे उपस्थित आहे, तरी टीम कॅप्टन हे तुटणे आपण यायचं टॉस बॉक्सकडे. विनंती असेल, आपण जर उशीर केला तर पॅनलाइज केलं जाईल आयोजकांच्या वतीने, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची. चालू सामन्याकडे वळतोय. येणारे 4 षटक 29 धावसंख्येची गरज असणारे टीम सारंग यांना आपण पाहतो. पहिले षटक स्ट्रायकर गोलंदाज असणाऱ्या टीम वेनगावकडून दीपक पहिले षटक हाताळतोय. येणारे 4 षटक 29 धावसंख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी. पाते सलामीची जोडी ती म्हणजेच टीम सारंग कडून दीपक आणि समीर अशी काही जोडी असणार आहे. तर स्ट्राईक ऑनला दीपक असणार आहे, स्ट्राईक एंडला असणार आहे समीर. आता पहिलं षटक दीपक, म्हणजे पाहायला गेलं तर दीपक तू दीपक असं काही सामना रंगणार आहे. दीपक कोणता दीपक, दीपक लावणार आहे नक्कीच पाहायला मिळणार आहे. आपण पहिलं षटक पाहणार आहोत. पॉवर पेचं षटक आहे. पहिला बॉल असणार आहे. पहिला बॉल वेगवान फटका केलाय, कव्हर ड्राईव्हचा फटका, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतं, रेस लागले, चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे, जिंकतो तो चेंडू, मिळतात त्या 4 धावा. तर यस डीजे आपल्याला संधी असेल. धन्यवाद धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर चौकाराने स्वागत केलं जातं. नेक्स्ट बॉल वेगवान चेंडू, तेवढाच वेगवान फटका, समोरातील कक्षेला सलामी दे, चेंडू जातो लॉफ टॅग फ्लॅट, सी मारे शे पार, खणखणे दंडने चटकार. यस डीजे आपल्याला संधी पुन्हा एकदा.
धन्यवाद धन्यवाद डीजे. एक चौकार आलाय पहिल्या चेंडूवर चौकार आणि स्वागत रुपेश. एक चांगला गोलंदाज, एक वेगवान गोलंदाज आहे, परंतु दिमागात घ्यावं लागेल. पाहतो नेक्स्ट बॉल. यावेळेला अक्रॉस द लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्टेट ऑन द स्टंप. पंच कोणती हरकत करत नाही. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतं. भले पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ला असेल गोलंदाज रुपेश, यानंतर मात्र कमबॅक करत असताना एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक दुसरं पाहायला मिळतंय. यावेळेला कव्हर ड्राईव्हचा फटका, डीपेक्सचा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आहे, थोडस थांबवलं असताना आउटफील्ड साथ देत नाही. चेंडू जाते सीमा रेषे पार. खणखणीत दंडाने चौकार. येस येस डीजे. करून लॉफ टॅकलेट सीमा रेषे पार. खणखणीत दंडाने बघा उधार